माझा साधा प्रश्न आहे, मार्केटमध्ये जर कलिंगड उपलब्ध नसेल आणि तुम्हाला मिळालं तर तुम्हाला पैसे मिळतील का नाही? हा मिळणार, किती मिळतील? जास्तच मिळते, दुप्पट मिळू शकतात. दुप्पट पैसे मिळू शकतात, हा साधा प्रश्न आहे. हा. तसं आमच्या ह्याच्या बाबतीत आहे. आता उन्हाळ्यात चाराच नाही आणि मी उन्हाळ्यात जर चारा उपलब्ध झाला, मी मुरघास लावला, तर उत्पादन जास्त येणार आहे. सध्या चिनी मका असे शब्द खूप ऐकायला भेटतोय. हे नेमकं काय आहे? निश्चित आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की चिनी पद्धतच का म्हणलं, पण चिनी म्हणलं की लोकांना वाटलं काहीतरी वेगळं आणलंय, केविकीने बियाणे आणलंय की काहीतरी वेगळं काही चीनवरून आणलंय आणि ते केलंय. चीनमधलंच आहे खरं तर ते तंत्रज्ञान लागवडीचं. ते युनान ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मी जाऊन शिकलं, तिथून इथं आम्ही आत्मसात करून इथं लावलं. 2013 मध्ये आम्ही लावलेले आणि ॲग्रोमध्ये त्याची पूर्ण प्रसिद्धी दिली. जून महिन्यामध्ये लागवड केलेली मका साधारणपणे 4 महिन्यानंतर, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये तुटल्यानंतर परत त्याच बेडवर जर समजा गवत असेल वाढलेलं तर तणनाशक मारून आपण पुन्हा त्याच बेडवर कुठलीही मशागत न करता परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मका लावू शकतो. मकेला सीझन काही महत्त्वाचा नसतो, तिन्ही सीझनमध्ये मका आहे. प्रताप काका चिपळूणकर साहेब किंवा चंद्रशेखर भडसावळे साहेबांनी हे तंत्रज्ञान पूर्ण भारतभर प्रसार करण्याचं काम चालू केले. मका शेतीमध्ये एका एकरात 75 क्विंटल, खोटं वाटत आहे ना? तर शेतकरी मित्रांनो हे खरं आहे आणि हे करून दाखवलं आहे आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीने. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अजित नितीन वायसे. तुम्ही पाहत आहात कृषी कॅबचा शेतीविषयक पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर, जे आपल्याला मका उत्पादनाचे रहस्य सांगणार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे कृषी कॅबच्या विशेष शेती पॉडकास्टमध्ये. सर, आमच्या शेतकरी मित्रांना तुमची थोडक्यात ओळख करून दाखवाल का? निश्चित. सर्वप्रथम कृषक ॲपचे मी धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या येत्या खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांसाठी मका पिकाविषयीचे मार्गदर्शन करण्यासंदर्भात हा पॉडकास्ट आयोजित केलेला आहे. तर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव आहे संतोष करंजे. गेले 23 वर्ष मी या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ कृषीविद्या या विषयात कार्यरत आहे आणि या संदर्भात मी जवळपास कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये गेल्या 23 वर्षामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना इथे येऊन आम्ही काय प्रशिक्षण दिलेले आहे किंवा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांविषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत मी इस्रायल येथे ठिबक सिंचन आणि पाणी व्यवस्थापन याविषयीचे प्रशिक्षण घेतलेलं आहे. तसेच नेदरलँड येथे मी पीक संरक्षण करताना, फवारणी करताना शेतकऱ्यांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयीचं प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच विशेष म्हणजे मक्याच्या उत्पादन तंत्रज्ञानाविषयी चीनमध्ये 2012 मध्ये मी युनान ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी अधिकाधिक उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान मक्याचं जे आहे ते तिथं शिकलेलं आहे आणि त्या ठिकाणची जी मक्याची जी उत्पादकता आहे ती चीनमध्ये सरासरी 50 क्विंटल प्रति एकर आहे आणि ते मी तिथं शिकलं. आपल्या इथे जर बघितली उत्पादकता तर साधारणपणे 15 ते 20 क्विंटल प्रति एकर आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 2.5 पट उत्पादकता त्या शेतकऱ्यांची जास्त आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याच्याबरोबर मी थायलंड देशामध्ये पण जाऊन आलो आहे की त्या ठिकाणची वेगवेगळ्या पिकांची पद्धती, त्यानंतर त्या ठिकाणी जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रदर्शनं भरलेली जातात. तर त्या प्रदर्शनामध्ये पण मी थायलंडमध्ये जाऊन आलो आहे. तर असं वेगवेगळ्या देशांमधलं तंत्रज्ञान मी शिकलेलं आहे. आणि जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचं जर बाबतीत सांगायचं झालं तर 1 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. बियाणं उत्पादनामध्ये केविकेचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये मी कार्यरत आहे. तर अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये मी काम केलं आहे. ओळख करून द्यायची तर तसं थोडक्यात सांगायला पाहिजे, ओळखच अर्धा तासाची होऊ शकते. सर, आम्हाला सांगा, मका पिकासाठी एका एकरामध्ये 75 क्विंटल उत्पन्न घेण्यामागचं तुमचं नियोजन काय होतं? तुम्ही स्ट्रॅटेजी कोणती वापरली होती? निश्चित. मक्याचं उत्पादन जसं तुम्हाला सांगितलं की चीनमध्ये मी हे पाहिलेलं आहे की हे तंत्रज्ञान जवळपास 100% शेतकरी राबवतात आणि आपल्याकडे जे काही मका उत्पादनाचं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये एक वाक्य तर नाही आहे. कुणी विस्कटून पेरणी करतो, कुणी पेरणी करतो, कुणी ढाबा पद्धत करतो, कुणी सरी पद्धत करतो, कुणी ठिबक सिंचन करतो. हे वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे आहेत. काही शेतकऱ्यांना वाटतं की आपण जेवढं जास्त बियाणं दाट टाकू तेवढं जास्त उत्पादन येतं. मी जेवढं जास्त बियाणं विस्कटून टाकेन, जेवढं जास्त बियाणं वापरेन तेवढं जास्त उत्पादन येतं.
चाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर चारा उत्पादन घेणारे शेतकरी इतकं बियाणं वापरतात की ती मका इतकी दाट येते की साधारणपणे गुडघाभर किंवा जास्तीत जास्त छाती इतकं वाढते आणि त्याचं जर वजन बघितलं तर फार 10-15 टनापेक्षा जास्त येत नाही. पण दिसायला जे चांगलं वाटतं ते कधी उत्पादन देत नाही. बरं. काही लोक दावा करतात की आम्ही 100 क्विंटल मका काढलेली एकरामध्ये किंवा काढायचं तंत्रज्ञान सांगितलेलं आहे, पण शास्त्रीय कुठं आधार देत नाहीत. म्हणजे एका एकरामध्ये किती रोपं लागली, त्यानंतर किती कणसं निघाली, एका कणसामध्ये दाण्याचं वजन किती भरलं, याचं सगळं गणित ठरलेलं आहे. आणि आम्ही 75 क्विंटल काढलं, हे एका वेळी नाही काढलं. असं आज माझं 4थं वर्ष आहे. 70 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन काढलेलं आहे आणि मॅक्झिमम 75 क्विंटल काढलेलं आहे. तर याचं आमच्याकडे जर तुम्हाला सांगायचं झालं तर लागवड पद्धती आज चिनी तंत्रज्ञान म्हणून सर्वजण पाहतात त्याला. हे चिनी तंत्रज्ञान का? हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे चीनचं तंत्रज्ञान मी इथं आणून ट्रायल केलं. 2012 पासून इथं वापरलं आहे आणि आज महाराष्ट्रभरातले किमान 10,000 शेतकरी हे वापरत आहेत. आणि त्यांचं उत्पादन जर सांगायचं, माझं वैयक्तिक सांगण्यापेक्षा त्यांचं उत्पादन 60 क्विंटलपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, 75 क्विंटल काढलं म्हणजे मोठं अवघड किंवा विशेष असं काहीच नाही. आमची रोपांची संख्या जी आहे 1 एकरामध्ये 35,000 आहे आणि 35,000 रोपं आणि 2 कणसं लागले पाहिजेत का 4 कणसं लागले पाहिजे. शेतकरी फोटो टाकतात की माझ्या मक्यामध्ये एका मक्याच्या ताटाला 4 कणसं लागली, 10 कणसं लागली, तर ती योग्य नाही आहे. मका कोणतीही चांगला हायब्रिड जर सांगायचं झालं तर ज्या मक्याला एकच कणीस चांगलं लागतं ते सगळ्यात चांगलं हायब्रिड, त्याला आपण चांगलं संकरित वाण म्हणूया. एकाच कणसाला 150 ते 200 ग्राम दाण्यांचं वजन, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 35,000 रोपांची संख्या आहे, 35,000 गुणिले 200 ग्राम म्हणजे सहज 70 क्विंटल झालं. बरोबर आहे. मग आमच्या इथे 250 ग्राम भरलं तर त्या पटीत वाढेल. म्हणजे 35,000 रोपांची संख्या आम्ही मेंटेन करतो, जी आपण नेहमीच्या पद्धतीमध्ये लागवड करतो. त्याच्यामध्ये फक्त 25 ते 26,000 आहे आणि 25 ते 26,000मध्ये आपल्याकडच्या शेतकऱ्यांना 100 ग्राम जास्तीत जास्त 125 ग्राम दाण्यांचं वजन भरतं. 100 ग्राम 25,000 रोपांची संख्या जर असेल तर 25 क्विंटलच उत्पादन आलं. आमच्या इकडे 35,000 रोप आहेत, एका कणसाला 200 ग्राम वजन आलं. म्हणजे कणसातल्या दाण्याचं पण वजन वाढलं आणि रोपांची संख्या पण आमची वाढली. म्हणून मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करेन की महाराष्ट्रभरातले जे शेतकरी चिनी मका तंत्रज्ञान म्हणून वापरतात त्यांना कदाचित तुम्ही असं म्हणावं की कृषी विज्ञान केंद्र बारामतीची सघन मका लागवड तंत्रज्ञान असं आपण समजूया. कारण ते सघन म्हणजे आपण दाट लागवड केली परंतु उत्पादकता वाढली, म्हणून आपण त्याला सघन मका लागवड पद्धती म्हणूया. आणि त्याच्यामध्ये एकरी 75 क्विंटल उत्पादन कसं आलं हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे. जे म्हणतात 100 क्विंटल येतं त्यांनीही स्पष्ट सांगावं की किती रोपांची संख्या आहे आणि किती दाण्यांची संख्या, किती दाण्याचं वजन आलं, त्यानुसार आपण ठरवू शकतो. बरोबर. सर, सध्या महाराष्ट्रामध्ये मका पिकाची खूप चर्चा चालू आहे. काय आजच्या घडीला महत्त्व काय आहे मका पिकाचं? निश्चित मक्याचं सगळ्यात महत्त्वाचं इथेनॉल उत्पादन, स्पिरिट, इथेनॉल, अल्कोहोल ह्याच्या उत्पादनामध्ये मक्याचा फार महत्त्वाचा रोल आहे आणि सगळ्यात जास्त बायोमास तयार करणारं पीक हे मकाचं आहे. आता ह्याच्यामधून हे जसं इथेनॉल, अल्कोहोल किंवा स्पिरिट उत्पादन केलं जात आहे, तसंच याच्यातून स्टार्च अतिशय चांगल्या प्रकारचा तयार केला जातो. स्टार्च हा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, तर स्टार्चचं उत्पादन केलं जात आहे. त्याच्यानंतर आपल्याच परिसराचा जर विचार केला, महाराष्ट्र आणि बारामती परिसरातला जर विचार केला, तर आपल्या इकडे जेवढे काय मक्याचं उत्पादन घेतलं जातं हे सर्व हे धान्य जे उत्पादित केलं जातं हे धान्य पोल्ट्री खाद्य किंवा पशुखाद्यासाठी वापरलं जाते. पशुखाद्यासाठी पण आपल्याकडे फार मोठे त्याला वाव आहे. दुसरं, या परिसरामध्ये ज्यांच्याकडे मुक्तसंचार गोटे आहेत किंवा गायी पालन केलं जातं, त्या प्रत्येक शेतकऱ्याची जी काय दूध उत्पादन वाढ, फॅटचं उत्पादन वाढ यासाठी मक्यापासून जो सायलेज बनवला जातो, मुरघास बनवला जातो, तो मुरघास अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्याला मागणी आहे. मी तर म्हणेन ग्रामीण भागातले जे काही युवक मंडळी आहेत त्यांनी मुरघास तंत्रज्ञानासाठीचं सर्व्हिस देण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे सांगायचं झालं तर मुरघासाचं पण असं आहे की 1 एकरामधून मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जर त्यांनी लागवड केली तर कमीत कमी 30 टन हे हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होईल. तो हिरवा चारा साधारणपणे 3,000 रुपये टनानं त्याने घेतला तर एका एकरामध्ये 90,000 रुपयाचा 30 टन चारा तयार होईल. मुरघास हा वाळलेला हिरवा चारा जो आहे त्याचं चॉपिंग करून आपण त्याचे गट्टे तयार करतो आणि तो वर्षभर आपल्याला जसं लोणचं आपण साठवून ठेवतो तसं साठवून आपण जनावरांना वापरू शकतो. तर अशा प्रकारचे जर गठ्ठे बनवायच्या मशीन त्या मुलांनी घेतल्या कुट्टी करून, तर तो चारा जो आहे हिरवा चारा हा
2 महिने 4 महिने 6 महिन्यानं जर विकला, जो 3,000 रुपये टनचा जो चारा आहे, प्रक्रिया करून तो त्याला 4,000 रुपये खर्च येईल, पण तोच मार्केटमध्ये विक्रीसाठी 8,000 रुपये प्रति टन, म्हणजे 2 महिन्यामध्ये ते मुलं दुप्पट फायदा घेऊ शकतात. तर हा चारा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी पण ही मका लागवड केली जाते. तर मक्याचे असे बरेचसे आपल्याला फायदे आहेत. मी सांगाल तेवढे कमीच आहेत. सर, मका पिकामध्ये एका एकरामध्ये 75 क्विंटल उत्पादन हे कसं शक्य झालं आणि सुरुवातीपासून थोडक्यात सांगाल का तुम्ही काय काय केलं म्हणून आपल्या? हां. आता पार्श्वभूमी तर मांडली मी, की काय तंत्रज्ञान आहे. आता सरळ सांगायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे, की कुठलंही पीक आहे, तर त्या पिकाला सगळ्यात महत्त्वाचे आवश्यक घटक काय असतो? तर एनर्जी. एनर्जी पिकाला कशातनं मिळते? तर तुम्हाला सांगायचं झालं तर एनर्जी आपण काय विचार करतो, की खत, पाणी, औषध मिळालं म्हणजे मका किंवा कुठलं पीक चांगलं येतं. खरं पाहता निसर्ग त्याची सगळी काळजी घेतोय. पण आपण बरोबर. निसर्गाचा कधी विचार करत नाही आणि त्या पिकाचाही कधी विचार करत नाही. बरोबर. आता निसर्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पिकाला काय लागतं? तर सूर्यप्रकाश लागतो. बरोबर. तर त्याला आपण सूर्यप्रकाश मिळतोय का नाही, त्याला दिला का नाही, याचा कधी विचार करत नाही. जसं मी प्रत्येक वेळी उदाहरण देतो, की तुम्ही अशा बंद खोलीमध्ये 5 दिवस तुम्हाला ठेवलं आणि 6व्या दिवशी तुम्हाला बाहेर काढलं, तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? तुम्हाला इथं जर ठेवलं नक्कीच बाहेर गेल्यानंतर त्रास होणार. त्रास होणार आहे. हो. तुम्ही आजारी पडू शकता किंवा हो. अजून काही हो. त्रास होऊ शकतो. दुसरं काही होऊ शकतं. मुळात आपल्याला पण वाटतं, की आपण 4-8 तास आपण सावलीमध्ये बसू शकतो. राहिलेले उरलेला काळ आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो, उन्हात फिरतो, बाहेर फिरतो. त्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळते. बरोबर आहे. तसं नुसतं खाऊन आपण आपल्याला कधी एनर्जी मिळू शकतो. तसं पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे ते सूर्यप्रकाश त्याला मिळावा लागतो आणि त्यासाठी आपण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. दुसरं पिकं ही कार्य करताना मुळं आणि पीक, पानाची वाढ, पानाची रुंदी ही जसं सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे, तशी त्याला कार्बन डायऑक्साईड मिळावा लागतो आणि तो कार्बन डायऑक्साईड मिळण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची नितांत गरज आहे. ज्याला आपण फोटोसिंथेसिस Photosynthesis. किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर काय म्हणूया त्याला, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हे महत्त्वाचं असतं आणि मक्यात, ऊसात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं या पिकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच्यावर कणीस आणि तुरा ही एकाच ताटावर येत असतो. म्हणजे तुरा जो आहे वरचा त्याला आपण नर फूल म्हणतात आणि मादी फूल जे आहे त्याच्यात धान्य तयार होतं ते मादी फूल आहे. तर ह्याचं परागीभवन होण्यासाठी जो वरचा मेल फ्लावरचा जो अंतर आहे, परागकण आहे, तो फिमेलवर पडला तर कणीस पूर्णपणे भरतो. आणि एक्झॅक्टली आपण ज्यावेळी पेरणी करतो त्यावेळी आपल्या इथं सरसकट 1.5 फूट 2 फुटाच्या अंतराने पेरणी केली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, की मक्याची पानं जी आहेत ती एकमेकात अशी घुसतात, की ज्याच्यामुळं वरच्या पानाने एनर्जी मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, कार्बन डायऑक्साईड मिळतो. पण त्याच्या खालची जी पानं आहेत त्याला एनर्जी न मिळण्यामुळे ती पिवळी पडून जातात. म्हणजे त्याला एनर्जी न मिळणं. आणि दुसराच प्रकार असा आहे, की हे नर फुल जे मी तुम्हाला सांगितलं ते ह्या पानातच अडकून पडणार आहे. ते खाली जाणार नाही. फुलांवर, ह्याच्यावर, मादीवर किंवा मादीवर. कंसावर पडणारच नाही. ते जर नाही पडलं तर परागीभवन न झाल्यामुळं कंसाचं उत्पादन किंवा दाणे भरण्याचं प्रमाण हे निश्चित कमी राहणार आहे आणि जे काही दाणे भरतील त्याच्यामध्ये वजन कमी येणार आहे. म्हणजे मी सरळ सांगतो, की सरसकट आपण ज्यावेळी पेरणी करतो त्यावेळी 25,000 रोपांची संख्या आणि 100 ग्रॅम दाणे, याचं कारणच असं आहे की परागीभवन होत नाही आणि फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होत नाही. आता आम्ही ह्याच्यामध्ये काय चिन्ह विशेष काय केलं तर त्यांनी जोडवळ पद्धतीने लागवड केलेली आहे, ज्याला आम्ही सघन मका लागवड पद्धत म्हणतो. KVK बारामतीची सघन मका लागवड पद्धत ही सगळ्या शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे. आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हा जर शेतकरी बांधवांनी समजून घेतला तर निश्चित त्यांना 75 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळेल. मी तर म्हणतो 50 क्विंटल सहज मिळेल, पण माझं म्हणणं आहे 75 क्विंटल मिळायला पाहिजे. तर त्यासाठी खत पाणी बरोबर लागवड अतिशय महत्त्वाची आहे. आणि लागवड करताना जोडवळ पद्धतीने, म्हणजे जोडवळ म्हणजे 1.25 फूट ह्या 2 ओळीतलं अंतर पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला मधला पट्टा सोडायचा आहे तो 2.5 फुटाचा असला पाहिजे. जर ठिबक सिंचन असेल तर 4 फुटावर सलग लॅटरल जर ठेवली तर त्याच्या 2 लॅटरल अंतर 4 फूट ठेवलं आणि बरोबर त्या लॅटरलच्या एका बाजूला 8 इंच आणि दुसऱ्या बाजूला 8 इंच म्हणजे 16 इंचावर 2 ओळी जर पेरल्या तर आपल्याला हे शक्य होतं. म्हणजे आपण 2 ओळी म्हटलं अंतर कमी केलं, पण नंतर जो स्पेस सोडला तो अतिशय महत्त्वाचा राहतो, करून त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला परागीभवनाचं काम हे होणार आहे. तर याच्यामध्ये जसं 1.25 फूट अंतर ठेवलं ओळीतलं, तसं परत रोपातलंही अंतर आपल्याला वाढवायचं आहे. तर रोपातलं अंतर किती असलं पाहिजे तर तेही 1.25 फूट असलं पाहिजे. तर तुम्ही असं म्हणाल की 1.25 फुटावर
लागवड केली तर अंतर खूप होते. आपण लावताना आता 8 इंचावरच लावतो हो. आणि तुम्ही म्हणताय 16 इंचावर परत रोपातलं अंतर लावलं पाहिजे. डबलच झालं ते. हां, डबल अंतर झालं. परंतु डबल जरी असलं तरी आपण काय केलं, की रोपांची संख्या राखण्यासाठी एका जागेवर 2 बी लावलेले. जे नॉर्मली आपण लावतो त्यावेळी एका ठिकाणी एकच बी असतं. या ठिकाणी आपण 1.25 फुटावर 2 बी लावलेत, की ज्यामुळे काय होतं, की रोपांची संख्या 30% वाढते. आता तुम्ही म्हणाल कसं? तर ज्यावेळी तुम्ही 8 इंचावर सलग लागवड कराल रोपाची या पद्धतीतच, तर त्यावेळी तुम्ही जर ती 1.25 फुटाची किंवा 16 इंचाची चौकट जर काढली, तर त्याच्यामध्ये 6 रोपं येतील. आणि माझ्या पद्धतीमध्ये 1.25 फुटावर 2-2 बी लावले, म्हणजे त्या चौकटीमध्ये रोपं किती झाली? डबलच झालं. डबल. नाही, डबल म्हणण्यापेक्षा तुम्ही डबल थोडं ऐकत नाही माझं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये 1.25 फुटावर जर 4 रोपाची चौकट झाली, 4 ठिकाणी 2-2 बी टोकन केली, हां. तर एका वेळी किती झाले? 8 झाले. 8 रोपं. आणि मी नेहमीच्या पद्धतीत ज्यावेळी लावतो, हां. त्यावेळी 6च रोपं झाली. 7 झाले. म्हणजे 6 आणि इथं ह्या चौकटीमध्ये 2 रोपं वाढली. म्हणजे जवळपास 8 रोपं ही या ठिकाणी झालेली आहे. आता या पद्धतीने अंतर वाढलं, रोपाची संख्या वाढली, स्पेस वाढला. ह्याच्यामुळे काय होणार आहे? फोटोसिंथेसिस आणि पॉलिनेशन म्हणजे परागीभवन हे 100% ह्याच्यामध्ये चांगलं होतं. तुम्ही पानाची रुंदी जर बघितली तर माझ्या 2 हातात बसत नाही, एवढी पानं त्याची होतात. आणि पानं शेवटपर्यंत हिरवी राहतात. म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे, की ह्याची हिरवापणा हा शेवटपर्यंत जात नाही. आणि जे कणसं लागतात ती पूर्णपणे भरतात. म्हणजे 200 ग्राम, 250 ग्राम दाण्यांचं वजन हे आपण सहज याच्यामध्ये मिळवू शकतो. आणि ह्यामुळेच आम्हाला एकरी 75 क्विंटल उत्पादन सहज आलेलं आहे. म्हणजे लागवड पद्धत ही शेतकऱ्यांनी तंतोतंत पाळली पाहिजे. आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटेल, की हे खूप अवघड आहे. हे मी करू शकतो का नाही? की एवढ्या अंतरावर 2-2 बी टोकायचे. तर त्याच्यामध्ये आम्ही परत असं केलंय, की ही शेतकऱ्याची समस्या समजून घेतली आणि त्यासाठी आम्ही काय केलं, की आपल्याला ते टोकन पद्धतीचं मशीन येतं माहिती आहे? हो. ते आपण ढकलत चालतो त्यावेळी टक, 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 टक वाजत चालतो. प्लास्टिकची जी मशीन येतं. तर त्याच्यामध्ये आम्ही सेटिंगमध्ये बदल करून बरोबरच 16 इंचावर 2 बी पडतील या पद्धतीने त्याच्यात सेटिंग करून घेतले आणि एका शेजारी 2 मशीन आम्ही जोडल्या आणि 2 माणसं जर असेल, एक पुढं ओढणारा आणि एक पाठून मागून ढकलणारा, तर 2 माणसं एका दिवसामध्ये 5 एकरची टोकन करतात. जे नेहमीच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये आम्हाला 10 लेडीज मजूर लागत होतं. म्हणजे 10 लेडीज मजूरचा जर खर्च आजचा काढला तर ₹2500 होतो. हो. तेच त्या शेतकऱ्यांनी मशीन घेतलं. एक साधारण मशीन 7 ते 8 हजार रुपयाला मिळतं. 2 मशीन एका जागेवर जोडल्या तर ₹16,000 खर्च होईल. हो. परंतु एका दिवसामध्ये 5 एकर तो टोकन करेल. बरोबर. जे 5 एकर टोकन करायला मजुरांचा खर्च जर काढला एकरी ₹2,500 तर आपल्याला जवळपास ₹12,500 त्याच्यात जात आहे. तिथं जातात. हो. तुम्ही मशीन घ्या आणि मशीनने टोकन करा. तुम्हाला अगदी तंतोतंत अंतर राखलं जाईल. मजुरामध्ये काय होईल? कधी तो जवळ लावेल, कधी एकच बी लावेल, कधी 2 बी लावेल. अंतर कमी जास्त नीट करेल. दाबलं जाणार नाही. का खाली योग्य खोलीवर लावलं नाही. आपण मशीनने लावलं 100% तुमची रोपांची संख्या लागेल. बरोबर. आता इथं नेहमीच्या पद्धतीत 8 किलो बी लागते एकरी. हं. आमच्या पद्धतीमध्ये एकरी 11 किलो बी लागतं. 11 किलो लागेल. म्हणजे बियाणं जास्त लागलं, रोपांची संख्या वाढली, एकसारखी लागवड झाली, मशीननी लागवड झाली. म्हणजे आपल्याला इथं काही कष्ट करायचे कारण नाही. आणि दुसरं मक्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला, की शेतकऱ्यांना असं वाटतं, की ह्याच्यामध्ये कष्ट फार आहे. तर बिलकुल याच्यामध्ये काही कष्ट नाही आहे. मशीनने लागवड होईल. काढणी पण मशीनने होते. म्हणजे धान्य असेल किंवा मुरघास करणार असाल, तर पूर्ण मशीनने ह्याची काढणी होते. कुठेही तुम्हाला मजुराची आवश्यकता नाही. आणि त्याच्यापुढे जाऊन मी शेवटच्या गोष्टी सांगेन, त्यावेळी तुम्हाला सांगतो. पण लागवड पद्धत आणि हे फायदा कसा आहे, हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. अजून तुमचे महत्त्वाचे प्रश्न असेल त्याच्यावर आपण बोलूया. ओके. कारण मी ह्याच्यात जास्त वेळ शेवटी घेईन. ओके, चालतंय. सर, सध्या चिनी मका असे शब्द खूप ऐकायला भेटतोय. हे नेमकं काय आहे? आणि शेतकऱ्यांना हा गोंधळ तुम्ही स्पष्ट कराल का? निश्चित आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, की चिनी पद्धतच का म्हटलं? हां. कारण आम्हाला 2012 मध्ये शेतकऱ्यांना अट्रॅक्ट करायचं होतं म्हणून आम्ही ती चिनी पद्धत म्हणलो. कारण हां. कुठलंही नवीन आपल्याला सांगितलं तर लोकांना वाटतं, की बरं आहे. नाहीतर तुम्ही कुठलातरी रटाळ विषय घेतला आणि बोललो, की हां, नाही मक्याचं उत्पादन वाढणार आहे. पण चिनी म्हणलं, की लोकांना वाटलं काहीतरी वेगळं आणलंय. का केविकीने बियाणे आणलंय, की काहीतरी वेगळं काही चीनवरून आणलंय आणि ते केलंय. असं लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही चिनी तंत्रज्ञान म्हणलो आणि चीनमधलंच आहे खरं तर ते तंत्रज्ञान लागवडीचं. ते युनान ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जाऊन शिकलं. तिथून इथं आम्ही आत्मसात करून इथं लावलं. 2013 मध्ये आम्ही लावलेलं आणि ॲग्रोनमध्ये त्याची पूर्ण प्रसिद्धी दिली. त्यावेळी शेतकऱ्यांना ते तेवढं काही विशेष वाटलं नाही. पण ज्यावेळी आपण प्रिंट मीडियातून सोशल मीडियावर आलो, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलो हो. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ YouTubeमध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून फेसबुकमध्ये आपण दाखवायला लागलो, तेव्हा प्रत्यक्ष ज्यावेळी शेतकरी पाहायला लावले, तेव्हा 10 वर्षानंतर लोकांना वाटायला लागलं, की हे काहीतरी वेगळं आहे. हे करायची गरज आहे. आज कुणाला सांगायची गरज नाही. आपण पॉडकास्ट घेतोय ते त्याचाच एक भाग आहे. बरोबर. कारण शेतकऱ्यांना मुलाखत आपण सांगतोय,
शब्दातनं सांगतोय, पण त्याच्यामागे काही तुमचे व्हिडिओ लावलेत ते पाहिल्यानंतर लोकांना वाटतं की हा निश्चित ह्याचा फायदा आहे. आणि मी एकट्याने केलं तरी तुम्हाला पटणार नाही. हे चिनी तंत्रज्ञान आज हजारो शेतकरी करतायत, तेव्हा ते पटायला लागले. पण तरीही अजून वाटतंय की काहीतरी याच्यामध्ये संभ्रम आहे, काहीतरी लोकांना असं वाटतं की वेगळं काय आहे. आणि हे तुम्ही करताय हे अतिशय महत्त्वाचं आहे. यातून आपल्याला काय म्हणूया प्रबोधन करायची गरज आहे. तेव्हा हे शेतकरी ह्याचा फायदा घेतील. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ही चिनी पद्धत नसून ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीने डेव्हलप केलेले एक तंत्रज्ञान आहे. आणि त्याला आम्ही सघन मका लागवड तंत्रज्ञान म्हणतो. असं म्हणतो. सर, तर एखाद्या शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान करून मका शेती करायची असेल तर त्यांनी योग्य वाण कसे निवडावे व कोणती गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सांगताल का एकदा? नक्की. कारण मगाचपासून मी बोललो की शेतकऱ्याला असं वाटतं की बियाणं कुठलं चांगलं, कुठलं बियाणं घेतलं तरच उत्पादन येईल. बियाणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतोच, कारण चांगलं बियाणं असेल तरच उत्पादन चांगलं येतं. आता याच्यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की मार्केटमध्ये बरेचसे हायब्रिड बियाणं आहेत, तेच शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजेत. आता कुठली कंपनी चांगली, कुठलं वाण चांगलं हे प्रत्यक्षात मी KVKमध्ये दाखवलेलं आहे. शेतकऱ्यांनी इथे येऊन पाहिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये बियाणं महत्त्वाचं नाही, हायब्रिड चांगलं असणं महत्त्वाची गरज आहे. तुम्ही कुठलाही तुमच्या जवळपासचा जो वाण आहे, जो त्या सीझनमध्ये कंपनीने शिफारसीत केलेला आहे, तो वापरू शकता. त्यासाठी विशेष कुठलं वाण लावलं पाहिजे हे काहीच महत्त्वाचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान. आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे मी स्वीटकॉर्नसाठी लावू शकतो का? तर हे तंत्रज्ञान स्वीटकॉर्नसाठी तर अतिशय महत्त्वाचं. कारण स्वीटकॉर्नमध्ये काय असतं, खनिज पूर्ण भरलं पाहिजे, बरोबर. चांगलं वजन आलं पाहिजे. ते निश्चित आपण इथं परागीभवन सुधारल्यामुळं कणसांची संख्या वाढते, कणसाचं वजन वाढते आणि दाण्याची संख्या चांगली मिळते आणि त्याच्यामध्ये गोडी पण चांगली येते. त्यामुळे स्वीटकॉर्नसाठी पण शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे. आता ही पद्धत यूज करताना सर वेळ कोणती आहे? म्हणजे कधी शेतकऱ्यांनी केलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी सीड ट्रीटमेंट आपण जी म्हणतो ती कशी केली पाहिजे याबद्दल सविस्तर थोडी माहिती सांगाल का शेतकऱ्यांना? हां, आता हा अगदी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे लागवड कधी केली पाहिजे, हा असं बरोबर. तुम्हाला म्हणायचं आहे. हो. तर लागवड हा सीझन खरं तर महत्त्वाचा आहे. आता उन्हाळा आहे, काही लोकं उन्हाळ्यात पण लावतात. पण जो विशेष मेहनत घेतो त्याला उन्हाळ्यामध्ये पण ह्याचं उत्पादन चांगलं येतं. आज जर तुम्ही बघितलं, ऐन मार्चमध्ये लागवड केलेली मक्याची आमचे प्लॉट आहेत. आणि गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पण ह्याचं उत्पादन घेतलं आहे, की ज्याचं उत्पादन त्यांनी 45 क्विंटल प्रति एकर काढलं. जे उन्हाळ्यामध्ये 15-20 क्विंटल पण काढणं फार जिकिरीचं असतं किंवा वाढत नाही. पण ह्या तंत्रज्ञानामुळं उत्पादन वाढतंय. माझा साधा प्रश्न आहे, मार्केटमध्ये जर कलिंगड उपलब्ध नसेल आणि तुम्हाला मिळालं तर तुम्हाला पैसे मिळतील का नाही? हा, मिळणार. किती मिळतील? जास्तच मिळेल, दुप्पट मिळू शकतात. दुप्पट पैसे मिळू शकतात. हा साधा हां, प्रश्न आहे. हां. तसं आमच्या ह्याच्या बाबतीत आहे. आता उन्हाळ्यात चाराच नाही आहे बरोबर. आणि मी उन्हाळ्यात जर चारा उपलब्ध झाला, मी मुरघास लावला तर उत्पादन जास्त येणार आहे. जून महिन्यामध्ये लागवड केलेली मका साधारणपणे 4 महिन्यानंतर म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये तुटली. तुटल्यानंतर परत त्याच बेडवर जर समजा गवत असेल वाढलेलं तर तणनाशक मारून आपण पुन्हा त्याच बेडवर कुठलीही मशागत न करता परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मका लावू शकतो. मक्याला सीझन काही महत्त्वाचा नसतो, तिन्ही सीझनमध्ये मका येते. जसं सोयाबीन जूनमध्येच लावलं पाहिजे, हरभरा नोव्हेंबरमध्येच हिवाळ्यातच लावला पाहिजे, तसं मका हा त्याला आपण डे न्यूट्रल प्लॅंट म्हणतो. सूर्यप्रकाशाची संगत नसणारं पीक आहे, कधीही त्याला आपण लावू शकतो. सूर्यप्रकाश मिळालाच पाहिजे, परंतु डे न्यूट्रल त्याला म्हणतात आणि ते आपण कुठल्याही सीझनमध्ये लावू शकतो, असं पीक आहे. आता जूनमध्ये लावलेली मका जर ऑक्टोबरमध्ये हार्वेस्ट झाली तर आपण लागवड करताना काय केले, 1.25 फुटावर बी टोकलेत, एका जागेवर 2 बी टोकलेत. आता 1.25 फूट अंतर आहे, या 1.25 फुटाच्या अंतरामध्ये मध्ये आपला हा मोठा गॅप आहे ना, एका जागेवर 2 बी टोकलेत, हा मधला गॅप जास्त आहे. तर पुढच्या वेळी आपण या गॅपमध्ये जर मशीनने टोकन केली, बरोबर मशीनने टोकन करत जर गेलो तर हा गॅप सोडून परत पुढं ते बी पडत जाणार आहे. मशागत न करता आपण पुन्हा पुन्हा त्याच बेडवर मका लावू शकतो, ज्याला आम्ही SRT तंत्रज्ञान म्हणतो. प्रताप काका चिपळूणकर साहेब किंवा चंद्रशेखर भडसावळे साहेबांनी हे तंत्रज्ञान पूर्ण भारतभर प्रसार करण्याचं काम चालू केले आणि त्याचंच धर्तीवर माझंही मत आहे की शेतकऱ्यांनी SRT तंत्रज्ञान किंवा मिनिमम टिलेज शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंबून मका लागवड केली तर ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला वाढेल, सेंद्रिय कर्ब वाढेल. मशागत न केल्यामुळं पाणी कमी लागेल, कारण पूर्वीची मुळं आहे ती जागेवर कुजणार आहे, ती पाणी तिथं धरून ठेवतील मुळाजवळ आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मायक्रो क्लायमेट तयार होतं. पूर्वीचं जे काय बायोमास आहे, पूर्वीचं जे काय मक्याचं पीक काढताना आपण कणसं निघाली आणि उरलेलं जे काय मकवान आहे, मका आहे, ती कुट्टी करून परत तुम्ही त्या बेडमध्येच मध्ये टाकून द्या, ते जागेवर सगळे कुजेल. म्हणजे एका एकरामध्ये जवळपास ओला विचार केला तर 30 टन मका, कंच काढून जर काढला तर साधारण 20 टन मका या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये पडेल.
आणि जर तुम्ही सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर जवळपास 3 ते 4 टन तुम्हाला शेणखतासारखं हिरवळीचं पीक म्हणून ते सगळं जमिनीमध्ये काढलं जाईल. म्हणजे मका हे तुमच्या जमिनीला मारक नसून पूरक आहे. पूरक आहे. आपल्याला असं वाटतं की मका पीक खादाड आहे, मक्यामध्ये खूप खतं लागतात, असा चुकीचा समज आहे. तुम्ही कुठलीही मशागत न करता पुन्हा पुन्हा मका लावा आणि हे एवढं अंतर राखा. निश्चित तुम्हाला उत्पादन वाढेल. आता तुमचा प्रश्न असेल, खत वापरलं पाहिजे का? हो, माझा पुढचा प्रश्न तेच होता की पाणी खताचं आणि पाण्याचे नियोजन कसं केलं पाहिजे हां, शेतकऱ्यांनी आता या बाबतीमध्ये? आमची शिफारस आहे, बागायती मका असेल तर 1 एकर क्षेत्रासाठी तुम्ही 2 बॅग 24-24-0 किंवा 2 बॅग 10-26-26 ह्या पेरते वेळी द्यायच्या. ओके. त्याच्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट 1 एकर क्षेत्रासाठी किमान 10 किलो लागतं. आता झिंक सल्फेट 10-26-26 हे खत आपण एकत्रित मिक्स न करता आपण काय करायचं, कुठलंही खत प्रत्येक पिकाच्या बाबतीत आपण साधारणपणे एक गाडीभर शेणखत घ्या, चांगलं कुजलेलं कंपोस्ट करूया आणि त्याच्यामध्ये 8 दिवस मुरत ठेवा आणि ते मुरल्यानंतर बरोबर जिथं आपण मका पेरणार त्याच्यामध्ये त्या सरीमध्ये पेरून द्या किंवा आपण काय म्हणूया खड्डे घेऊन खड्डे घेऊन. कसे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जमिनीआड मातीआड हे पीक पेरताना दिलं पाहिजे. खत हे लागवडीच्या वेळी देणंच फार महत्त्वाचं, त्याला आपण बेसल डोस म्हणतो. ठिबक सिंचनचा वापर जर केला असेल तर तुम्ही हीच मात्रा 50% करा, 100% झिंकची मात्रा द्या, पण 10-26 किंवा 24-24 जी मात्रा आहे ती 50%च द्या आणि उरलेले साधारणपणे 2 महिन्यापर्यंत दर 15 दिवसाला 1261-0 हे विद्राव्य खत मिळतं. 1261-0 4 किलो, 0050 4 किलो आणि युरिया 10 किलो हे दर 15 दिवसाला आपण 4 वेळा जर ड्रीपमधनं सोडले तर त्याचा फायदा पिकाला वेळच्या वेळी खतं मिळतात, अन्न मिळते आणि ते वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपण त्याला विभागून दिल्यामुळं मक्याची वाढ झपाट्याने होते, एकसारखी होत राहते आणि ते आपण काळजी घेतली तर मका निश्चित आपल्याला फायद्यातला आहे, ह्याचं उत्पादन जास्त येईल. सध्या शेतकरी मक्याची लागण करताना काही चुका करतात, त्यामुळे ते शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते. मग शेतकऱ्यांनी सध्या कुठल्या अशा गोष्टी ज्या टाळल्या पाहिजे जेणे त्याचे उत्पादन वाढेल? चुका म्हणजे तेच आहे की आपण वेळा पाळत नाही, बरोबर आहे. लागवड अंतर पाळत नाही. अंतर आपल्याला जे काही माहिती असतं शेजाऱ्याने काय केलंय तेच मी करेन तेच आपण करतो. आणि जो एखादा नवीन मी सांगितलेलं तंत्रज्ञान करायला जातो त्याला शेजारचं नाव ठेवत असतो किंवा त्याला हिनवत असतो, तर त्याच्याकडे कधी आपण लक्ष देऊ नये. ओके. आणि वाटलं तुम्हाला तर 4 पाऊल पुढे जाऊन बघून यावं, कुणी ह्या पद्धतीने लागवड केली त्याला काय फायदा आलेला आहे हे जाऊन बघावं आणि सांगितल्याप्रमाणे खतं कधी द्यायची, पाणी किती द्यायचं हे सगळं नियोजन तज्ञाच्या सल्ल्यानं करावं. सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं पिकाला, तर खत आणि दुसरं पाणी पाणी. पाणी नियोजन. आता पाणी महत्त्वाचं आहे पण तेवढंच हानिकारक पण आहे. आता काय होतं की कुठलंही अन्न असेल, पाणी असेल, ऑक्सिजन असेल, ही विघटन होऊन पाण्यामार्फतच मुळामाठी घेतलं जातं, पण ते वापसा स्थिती असेल तर. आता तुम्ही गजगजीत पाणी दिलं आणि रान भारी येतं आणि पाण्यामध्ये लवकर वापसा येत नाही, तर त्या पिकाला अन्न किंवा पाणी हे 15-20 दिवसांना मिळेल जेव्हा वापसा येईल. वापसा येईल. बरोबर आहे. आपल्याला रोज लागतंय, हो. आपण सकाळी संध्याकाळी जेवतोय, जशी गरज आहे आपण नाश्ताही तशी करतोय. घेतो. पिकाला काय नको आहे का 2 टाईम 3 टाईम जेवायला नको का, त्याला खायला नको का, बरोबर आहे. त्याला पाणी नको आहे का, ते सगळं लागतं. म्हणून पाणी देताना, खतं देताना, औषध देताना ही वापसा स्थितीमध्ये कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे. पाट पाणी जरी असेल तर दर 8 दिवसाला पोच पाणी, जास्तीत जास्त खोलीचं पाणी न देता जर योग्य प्रमाणात देता आलं तर त्याचा फायदा हा जास्त पिकाला मिळतो. म्हणजे या बाबतीमध्ये पाणी नियोजन खूप महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी. हां. आता सर सध्या आमच्या शेतकऱ्यांचा हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे की बाबा हे तंत्रज्ञान वापरताना शेतकऱ्यांना खर्च किती होऊ शकतो? हां, खर्चाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नेहमीच्या पद्धती इतकाच खर्च आहे. बरं. उलट आमचा खर्च कमी होणार आहे, कारण आम्ही मशीनने लागवड करणार आहे. हो. मजुराचा खर्च कमी होणार आहे. कमी होत आहे. खतं आम्ही तुमच्या पद्धतीत वापरण्यापेक्षा कमी वापरतोय, हो. कारण शेतकरी जास्त खतं वापरतो. तर मी सांगितलं तेवढंच खत वापरायचं आहे. 2-10-26 हो. किंवा 24-24 आणि झिंक सल्फेट. झिंक सल्फेट. शेणखत पण जास्त वापरायची गरज नाही. तुम्ही गाडीभरच शेणखत घ्या, ते फक्त मुळाच्या कक्षेत पेरा आणि इकडं फक्त खर्च कशाचा वाढणार आहे, फक्त तुम्हाला 3 किलो बियाणं नेहमीच्या पद्धतीपेक्षा जास्त लागणार आहे. तो तिकडं खर्च मॅच होतोय, म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त असे हे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीसाठी आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामती शेतकऱ्यांना काय मदत करते किंवा कोणते प्रशिक्षण देत आहे का? तर याबद्दल थोडं सविस्तर थोडी माहिती देताल का आम्हाला? आता अतिशय उपयुक्त किंवा या शेतकऱ्यांना संभ्रम असेल त्यांनी KVK बारामतीमध्ये यावं. माझा मोबाईल नंबर सगळीकडेच आहे, त्यांना तो तुम्ही द्या.
त्यांनी व्हॉट्सअपवर मला मेसेज टाकू शकतात, आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन आपण काही ट्रेनिंग ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आता कसं आहे, सगळं मोफत दिल्यानंतर शेतकऱ्याला महत्त्व नाही. आपण त्याला काहीतरी ऑनलाईनला पण चार्ज लावूया, की जेणेकरून 500 किंवा ₹200 चार्ज ठेवू, पण जेणेकरून ते शेतकरी ऑनलाईन ज्याला गरज आहे तो जॉईन होईल. बरोबर. त्याला ऑनलाईन आपण ट्रेनिंग देऊ शकतो. ज्यांना प्रत्यक्ष इथे येऊन राहायचं आहे, राहण्याची जेवणाची सोय पण इथं होईल, तेही आपण इथं करून प्रशिक्षण आयोजित करू शकतो. दुसरं, या शेतकऱ्यांना मशीन लागते, तर मशीन सेटिंग करून आपण त्यांना देतोय, ओके. की हे 6 फुटावर 2 बी कशा पद्धतीने पडतील ते सेटिंग केलेलं मशीन पण आम्ही तयार केले, ते त्यांना आपण इथं उपलब्ध करून देतोय. त्यांनी जर इथे पैसे जमा केले तर आपण कुरिअरनं ट्रान्सपोर्टनं पण हे मशीन पाठवून देऊ शकतो. तर अतिशय सगळ्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या प्रदर्शनामध्ये पण आपण हे प्लॉट लावतो, तेही त्यांनी इथे येऊन बघावे. आता ह्या वर्षी आपण या पद्धतीमध्ये मका काढल्यानंतर मक्याच्यामध्ये त्या मक्याच्या ताटाचा वापर करून आपण त्याच्यामध्ये मिरची लागवड कशी करायची हे पण दाखवणार आहे, की जेणेकरून मिरचीची मर रोग होत नाही. मिरचीमध्ये चुरडा-मुरडा रोग येतो, तो विषाणूजन्य रोग येतो, तोही येत नाही. तर हे तंत्रज्ञान पण आपण याच्यामध्ये दाखवणार आहे. 70 क्विंटल मका 4 महिन्यामध्ये, म्हणजे जवळपास ₹1,40,000 उत्पादन आहे. उत्पादन खर्च जास्तीत जास्त ₹25,000 आहे. म्हणजे निव्वळ नफा ₹1,15,000 ह्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. बरोबर. जे दुसऱ्या पिकात सोयाबीन लावलं 4 क्विंटल उत्पादन आलं, कापूस लावला 7 क्विंटल उत्पादन आलं. 4 क्विंटल सोयाबीनचा जर विचार केला, आज मार्केट रेट किती आहे? ₹4,000 ₹4,500. बरोबर. तर 4 क्विंटल मका ₹12,000 आमचा कशात गेले? कुठे मिळणार त्याला? काय मिळणार? ₹12,000. 12,000. 12 ते ₹15,000 त्या शेतकऱ्याला मिळतात. किंवा कापूस लावतो, किती कष्ट घेतात, त्याला किती फवारणी करतात, किती औषधं वापरतात. 7 क्विंटल कापूस म्हणजे आजच्या घडीला जर विचार केला तर ₹6,000 क्विंटलचा रेट आहे. 40 ते 42 45,000 खर्च फक्त उत्पादन आहे. उत्पादन खर्च काढतात, त्याच्यामध्ये हातात काहीच मिळत नाही. माझ्या पद्धतीत जर मका उत्पादन 50च क्विंटल काढलं, त्याच्या शेतकऱ्याला ₹2,000 भावाने मक्याचे 50 क्विंटलचे ₹1,00,000 झाले. ₹25,000 खर्च वजा करा, ₹75,000 तुम्हाला मिळतील 4 महिन्यामध्येच. दुसरी पिकं 3 ते 3.5 महिन्याची असतील, त्याला तुम्हाला निव्वळ नफा 10-12,000 15,000च्या वर मिळणार नाही. इथं ₹75,000 मिळणार आहे. आणि मशागत न करता पुढचं पीक लावलं तर तुम्हाला खर्च फक्त 10,000 ते 12,000 आहे. उत्पादन डबल आहे. म्हणजे परत 4 आणि 4 8 महिन्यामध्ये 2 मक्याची पिकं शेतकरी काढू शकतो. म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी अखेर त्याला 2 पिकं निघतील. बरोबर. म्हणजे ₹1,50,000 निव्वळ नफा, खर्च तुमचा कमी. हे कधी शक्य आहे? तर तुम्ही या पद्धतीत गेलात तर. सर, आता माझा शेवटचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी, की बाबा शेतकऱ्यांनी आता कोणत्या गोष्टी हे तंत्रज्ञान यूज करताना कोणत्या 3 गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे बाबा, त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हे करताना? 3 गोष्टी ज्या पहिल्याप्रमाणे सगळ्या सांगितल्या त्या तर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं लागवड अंतर. बरोबर. दुसरी सगळ्यात महत्त्वाचे जे आहे, ठिबक सिंचनाचा वापर त्याने केलाच पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं शून्य मशागत तंत्रज्ञान, ज्यामुळे तुमच्या जमिनीची कस सुधारेल. या 3 अतिशय महत्त्वाच्या माझ्या दृष्टीने आहेत. बाकीच्या तर आहेतच, पण ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांनी जर पाळल्या तर मका असो किंवा अजून कुठलंही पीक असो, त्या शेतकऱ्यांना निश्चित जास्त पैसे मिळतील, जास्त उत्पादन मिळेल आणि नक्कीच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. विशेष करून मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे. 2 दिवसापूर्वीच नवीन जोडपं जेजुरीला दर्शनाला आलं, ते माझ्याकडे पण आलं होतं. आणि ते कुठून आलं होतं तर तेलंगणा बॉर्डर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातला आपला तिथला शेतकरी नवीन जोडपं इथं येऊन या मक्याचं तंत्रज्ञान माहिती घेण्यासाठी आला होता. म्हणजे त्यांची भूक मोठी आहे, गरज आहे. अशा तरुण पिढीला पण आज शेतीमध्ये करण्याची त्यांची जिद्द आहे. सगळे साधन सामुग्री आहे, परंतु तंत्रज्ञान माहिती नाही. त्यामुळे हे उदासीनता आहे. उत्पादन चांगलं घ्या, निश्चित तुम्हाला पैसे चांगले मिळतात. मार्केट कशाला जास्त आहे, ज्याच्यात जास्त तुम्हाला विक्री चांगल्या प्रकारे होती, ती पिकं तुम्ही लावा आणि फायदा घ्या. असंच मी या सर्वांना आवाहन करेन. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला ही जी नवीन पद्धत आहे मक्यातली याबद्दल आम्हाला आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल. तर आता शेतकरी बांधवांना हेच म्हणणं आहे माझं, की बाबा जे आपल्या संतोष करंजे सरांनी जी माहिती दिली आहे त्यावरती तुम्ही लक्ष द्यावे. त्या पद्धतीने तुम्ही मक्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरावे. जर तुम्हाला काय अडचण असेल तर आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामती तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे. तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून याबद्दलची माहिती घेऊ शकता. नक्कीच. धन्यवाद. आणि मी पण कृषक ॲपचं मनापासून धन्यवाद देतो, की आपण अशाच नवनवीन विषय घेऊन आमच्या शेतकरी बांधवांचा उद्धार करावा. आमच्याकडे बरेचसे विषय आहेत. जसं मी सांगितलं, की पुढचा तुमचा जो विषय आहे तो पर्यायी पीक म्हणून
किंवा आपत्कालीन पीक समजा पाऊस उशिरा पडला तर आपल्याकडे सूर्यफूल काही शेतकरी करतात, काही शेतकरी मका करतात. तर आपल्याकडे आता दुसरा एक चांगला पर्याय आहे की जो आपण एरंडी पीक लागवड करू शकतो. त्यालाही जास्त मागणी आहे. तर ते आपण घ्यायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातला सांगली जिल्हा जो आहे तो अतिशय सधन आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, पण द्राक्षाचं उत्पादन करणारा शेतकरी पण एरंडीकडे वळला आहे. आणि एका एकरामध्ये 3 लाख रुपये उत्पादन एरंडी पिकापासून 6 महिन्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे आपण अगदी ज्याला निग्लेक्ट समजतो, जे काही साधे पिकं समजतो, तेही खूप फायद्यातली ठरू शकतात. त्यासाठी तंत्रज्ञान फक्त वापरायची गरज आहे. तर आपण तेही पुढच्या पॉडकास्टमध्ये पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण या पॉडकास्टद्वारे मका या पिकातील चिनी पद्धत याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. याच प्रकारच्या अनेक माहिती किंवा तंत्रज्ञान जे नवीन विकसित झाले आहे किंवा प्रगतशील शेतकऱ्यांचे जे मनोगत आहे, आपण पुढे तुम्हाला कृषी कॅप यूट्यूब चॅनल याद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कृषी कॅप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.